शेतकरी मित्रांनो, बायोचार वापरून तुम्हीही मातीची सुपीकता आणि पीक उत्पादन दोन्हीही वाढवू शकता. ते कसं? चला तर मग सांगते. बायोचार म्हणजे जैविक कोळसा. तो झाडांचे अवशेष, गवत, शेण अशा सेंद्रिय वस्तूंना कमी ऑक्सिजन मध्ये जाळून तयार केला जातो. हा बायोचार जर मातीमध्ये मिसळला तर मातीतील पोषण द्रव्य टिकून राहतात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि माती अधिक उपजाऊ होते, ज्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि खर्च देखील वाचतो. कोरडवाहू भागात तर बायोचार खूप फायदेशीर ठरतो. 1 एकर शेतासाठी 100 ते 150 किलो बायोचार हा पुरेसा असतो आणि त्याला शेणखतासोबत मिसळून पेरणीपूर्वी मातीमध्ये टाकायचं. तर अशा पद्धतीने बायोचार वापरून शाश्वत, निसर्गपूरक आणि नफा मिळवणारी शेती तुम्ही करू शकता. तुम्ही बायोचार पद्धतीचा वापर शेतामध्ये केलाय का? कमेंट करून नक्की कळवा.